याला बोलतात चिंतामणीची गर्दी. तर नमस्कार मंडळी, राम राम, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थीचा 6वा दिवस आणि उद्या आहे 7वा दिवस आणि उद्या रात्री मी बसणार गावी जायला. तर जसं तुम्ही बघू शकता पॅकिंग तर चालू आहेच माझी इकडे. आणि आता रात्री मित्राचा एका फोन आला की ओंकार आपण जाऊया लालबाग साईडचे गणपती बघायला. आता सकाळी माझी मॉर्निंग शिफ्ट आहे तर मला डायरेक्ट 5 वाजता उठून कामाला जायचं आहे आणि आता रात्री तिकडे फिरायला जाईन. तर बघू, आजची रात्र झोपणार नाही कारण उद्या गावी जाणारच आहे रात्री. तर आज फिरून घेऊ जरा, बघू कसं काय होतंय. अंधरी स्टेशनला पोहोचलो आहे आपण. आता ही 10:43ची स्लो ट्रेन पकडू चर्चगेटसाठी. तर हा माझा मित्र साहिल खान. आम्ही याच्याबरोबर नमस्कार मित्रांनो, साहिल खान आणि नमस्कार मित्रांनो. तर आम्ही दोघं जातो आहे आता गणपती बघायला. बघू कुठे चाललो ते तर बोल. तू सांग. आपण लालबागला जाऊया. दॅट इज नॉट लालबागचा राजा. आपण जाऊया तिथे खूप लाईन असते. हां, तिकडे नाही. 2 दिवस आपलं काम वगैरे आहे, ऑफिस वगैरे उद्या, तर एवढं नको. आपण चिंतामणी बघूया, मुंबईचा राजा बघूया, आपण काळा चौकी बघूया, अजून बघू परेलचा राजा, परेलचा महाराजा. त्याचं 4 वाजता परत पण यायचं. तर बघू 4 वाजता परत यायचं आहे, मग परत 6 वाजता कामाला जायचं आहे. झोप नाही भेटणार आहे. ह्याला मला नाही, मला आज आराम झोपणार आहे. हे बघा आमचं अंधेरी स्टेशन. जसं की तुम्ही बघू शकता मुंबई कधी झोपत नाही. आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि गर्दी बघा. ही बघा, ही लोकांची गर्दी रात्री 11 वाजता. मग सकाळच्या पीकारमध्ये काय असेल विचार करा. तर आता पोचलेलो आहोत लोअर परेलला आम्ही. आता पहिला गणपती कुठला जायचं आहे रे? मला असं वाटतं पहिला आपण मुंबईचा राजा जाऊया. तर जाऊया मुंबईच्या राजाला बघूया. रात्रीचे 12 वाजलेले. आम्हाला वाटलेलं गर्दी काहीच नाही भेटणार आम्हाला. आणि बघा सर्व आपल्यासारखंच काय आहे हे. अरे रात्री झाले यार, झोपा घरी जाऊन. लोअर परेलचे लंबोदर छान मूर्ती आहे खूप. आणि आल्या आल्या साहेबांनी खायला चालू केलंय. तर जगन्नाथ रथचं भारी सुंदर देखावा केलेला आहे, डिझाईन वगैरे. करी रोडच्या राजाच्या तिकडे आता पोहोचलेलो आहे आपण. तर रात्रीचे 12 वाजायला आलेत, पण तुम्हाला वाटणार नाही बिलकुल की रात्र झाली आहे. एवढी क्राऊड आहे ना. आणि स्पेशली गणेश चतुर्थीच्या टायमाला या लालबाग एरियात कधी पण या तुम्हाला कधीच असं खाली खाली दिसणारच नाही इकडे. आता बाहेर जे आपण बघितलं जगन्नाथचा देखावा, तर हा आहे करी रोडचा राजा. मागे बघू शकता तुम्ही, सुंदर असं बनवलं आहे जगन्नाथ देवाचं. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं गणेशाच्या ह्या नगरामध्ये. आता आपण आलेलो आहोत लालबागच्या राजाजवळ, पण गर्दी बघता आतमध्ये तर आपण जाणार नाही आहोत कारण टाईम रिस्ट्रिक्शन्स आहेत. सकाळी जायचं आहे परत आपल्याला. बाहेरच एवढी गर्दी आहे तर विचार करा आतमध्ये तर कितीच असेल. विचार करा मित्रांनो, 12 वाजलेत रात्रीचे आणि बघू शकता तुम्ही काय चालू आहे. माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. हे नाव लक्षात ठेवा. या नावासंबंधित एक माहिती तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉगमध्ये मी देईन, तर लक्षात ठेवा. मूर्तिकार श्री दीनानाथ वेलिंग. जय श्री महाकाल.
मुंबईच्या राजावरून बाहेर निघाल्यावर बागच्या साईडला असं पूर्ण मार्केट आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण गल्लीतच आहे. तुम्हाला शॉपिंग वगैरे एक्स्ट्रा करायची असेल तर करू शकता तुम्ही. रात्रभर चालूच असतं आहे की साहेब नुसते खाण्यात बिझी. मला प्रॉपर दाखवतो बाहेरून लालबागच्या राजाचं कसं डेकोरेशन केलं आहे. बघा, महल वाटतोय, महल लिटरली राजाचा महल वाटतंय ते. मुंबईकरांची स्पिरिट बघा. कोण बोलेल भाई रात्र आहे हे असं वाटतंय. आता संध्याकाळचे 6, 7, 8 वाजले नाही. किती वाजलेत? 1 वाजला रात्रीचा 1 वाजला आणि बघू शकता फुल पॅक आहे. तर आता काळा चौकीचा महागणपती बघायला जाऊ. तर किती गणपती झाले साहेब? करिरोडचा राजा झाला, मुंबईचा राजा, अजून एक आपण कुठला 3 आणि अजून एक आता ते काय मनीचा राजा, हिरामणीचा राजा 4. आता 5व्या काळा चौकीचा महागणपती. तुम्ही बघू शकता गल्लीची साईज बघा एवढीशी. ह्याच्या आतून आता गणपती कसा नेतात त्यांनाच माहिती. तर तुम्हाला आता मागे मी गल्ली दाखवली एवढी छोटी होती, पण बाप्पांची साईज बघा कसे आणतात एवढ्या छोट्याशा गल्लीत. एवढ्याशा गल्लीत कसा एवढा मोठा गणपती घेऊन तर आम्हाला तर माहिती नाही. काय तुम्हाला वाटतं जाईल तर? आपल्या सोशल मीडियावरती खूप व्हिडिओज आहेत याचे, तिथे कसे घेऊन जातात. ॲक्च्युली कसं आहे, त्या मूर्तीला बनवताच तसंच की त्या गल्लीतून घुसू शकते तसंच ते बनवलं. प्लॅनिंग शिवाय तर करणार नाही. हां, पण तरी पण ते खूप डिफिकल्ट असतं. आता काळा चौकीचा गणपती बघून झाला आहे. आता आपण रंगाळी बजारचा गणपती बघायला आणि त्यानंतर आपण जाणार चिंतामणी. तर आम्ही काय पुण्य करून आलो आम्हाला माहिती नाही. आम्ही जेव्हा आलो तेव्हा पूर्ण रिकामी लाईन होती, कोणीच नव्हतं. आता लगेच लाईन वाढली ती बघा. आपण जसं आपण आतमध्ये शिरलो पाठी लाईन थांबवून टाकली. मंडळी चला जाऊया आता चिंचपोकळीचा चिंतामणी बघायला. याला बोलतात चिंतामणीची गर्दी. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मुंबईच्या राजाच्या इथे ते कलाकाराचं नाव लक्षात ठेवायला. तर त्याबद्दल आता साहिल साहेब तुम्हाला सांगतील, माहिती देतील. बोला. तर मित्रांनो, 1977 मध्ये इंडियामध्ये सर्वात मोठी मूर्ती बनली होती. ऑलमोस्ट 27-28 फुटाची मूर्ती बनली होती आणि ती मूर्ती होती मुंबईचा राजा. आणि ती मूर्ती बनवली होती दीनानाथ वेलिंगजींनी. आणि त्याच्यानंतर असं झालं की ॲक्च्युली मूर्ती तर होती 27-28 फीटची, पण लोक त्याला 22 फूटच बोलायचे. तर त्या 1977 पासूनच दरवर्षी मुंबईचा राजा 22 फुटाचाच बनतो. म्हणून त्याला म्हणजे असं बोलतात की बोल बोल 22 फूट वाले के, बोल बोल 22 फूट वाले की जय असं. तर म्हणून ते म्हणजे ही स्टोरी आहे की ते त्यांनी बनवली होती. आणि अजून याच्यापेक्षा पाठी एक आहे की मुंबईचा राजा जो आहे त्या मंडळाची एक परंपरा आहे की ती मूर्ती आहे ना, म्हणजे कुठल्याही प्रकारचा साचा यूज केला नाही जात. म्हणजे ती अक्षरशः अशी हाताने त्याला रूप दिला जातो. डोळे म्हणजे कुठलाही पार्ट, हात झाला
पाय झाला या कुठलाही डोळे मुकुट सून कुठलाही पार्ट ना साचा नाही आहे. असं हाताने अक्षरशः त्याला हे दिलं जातं, रूप दिलं जातं. हां, तर मी हे सांगत होतो की तर हा आता म्हणून त्या मूर्तीला 22 फूटवाले की जे असं बोलतं, कारण की दरवर्षी ते 22 फुटाचीच तीच मूर्ती असते. आणि हीच होती की ते दीनानाथ वेलिंगजी जे होते त्यांनी बनवली होती. आणि म्हणजे ॲक्च्युली जेव्हा ती मोठी मूर्ती केली होती त्या वर्षी त्या मंडळाला 50 वर्ष झाले होते, म्हणून एवढी मोठी मूर्ती ती बनवली गेली होती. तर आता तर दीनानाथ वेलिंगजी तर या नाही आहे. तर एक मूर्तिकार आहे, त्यांचं नाव आहे सतीशदादा वलीवडेकर, ज्यांनी तुम्हाला माहीत असेल 4 बंगल्याचा राजाही त्यांनी बनवला. जो यावर्षीचा 4 बंगल्याचा राजा आहे ते त्यांनी गेल्या वर्षी पण त्यांनीच केलं होतं, यावर्षी पण त्यांनीच केलं होतं. कृष्णा रूपात आहे. तर आता मुंबईचा राजा मूर्ती पण तेच बनवतात. आणि अजून एक स्टोरी मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, की जेव्हा दीनानाथ वेलिंगजी जे होते, म्हणजे त्यांनी फक्त 1 वर्ष नाही अनेक वर्ष ती मूर्ती बनवली मुंबईचा राजा 70sमध्ये 60-70s असं त्या टायमाला. जेव्हा ज्या इयरमध्ये म्हणजे एक असा एक क्षण आला होता की त्यांची तब्येत खूप खराब झाली होती आणि त्यांना डॉक्टरांनी बोललं होतं की तर म्हणजे त्यांची ना तब्येत खूप बिघडली होती. तर मंडळांनी त्यांना बोललं होतं की तुम्ही एवढी मोठी मूर्ती बनवू नका, तुम्ही लहान मूर्ती जर बनवली तरी आम्हाला चालेल. हा, तर ज्या म्हणजे एक क्षण असा होता की त्यांना खूप आजार झाला होता, तर त्यांची तब्येत ठीक नव्हती. तर त्या मंडळाने त्यांना बोललं होतं की तुम्ही एवढी मोठी मूर्ती बनवू नका, तुम्ही लहान मूर्ती बनवा, आम्हाला चालेल. कारण की ती परंपरा झाली होती ना की 22 फुटाची मूर्ती बनवायची आहे दरवर्षी. तर त्यांनी काय केलं, त्यावर्षी लहान मूर्ती बनवली आणि गणेश चतुर्थी झाली. त्याच्या काही टायमानंतर दीनानाथ वेलिंगजी स्वर्गवास झाले. हां, दीनानाथ वेलिंगजी स्वर्गवास झाले. या म्हणजे या दुनियात ते नव्हते. तर आता असं आहे त्याबद्दल की जी मूर्ती त्यांची लास्ट मूर्ती होती की ती लहान मूर्ती त्यांनी बनवली होती. दरवर्षी मुंबईच्या राजाच्या मंडपाची लहान मूर्ती असते, मोठी मूर्ती असते आणि एक लहान मूर्ती असते. ती लहान मूर्ती दरवर्षी आजपर्यंत त्यांनी बनवली होती तीच मूर्ती ठेवतात. म्हणजे तीच मूर्ती नाही पण तशीच मूर्ती दरवर्षी बनवतात आणि तीच मूर्ती मंडपात असते, सेम टू सेम मूर्ती. थँक्यू आम्हाला एवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. वेलकम. आता आपण बघू परळचा राजा. मोरया. इकडे तर परळच्या राजाचं दर्शन घेतल्यावर इकडे जत्रा लागलेली आहे. येऊन खेळा तुम्ही, मजा करा, आपल्या लहान मुलांना घेऊन या. तर मित्रांनो, आजच्या सर्व गणपतीचं दर्शन करून झालेलं आहे. कोणत्या कोणत्या गणपतीचं दर्शन केलं आपण साहिल भाऊ? आपण तर पहिला करिरोडचा राजा, मग हिराणीचा राजा. कसला राजा? हिराणी होतं. हिरामणीचा राजा, मुंबईचा राजा, काळा चौकीचा महागणपती. ओके. मग रंगाई बदक चाल. हां. मग काळा चौकीच्या महागणपती झालं. हा झालं, बोललो नाही. ओके ओके. मग रंगाई बदकच्या नंतर चिंचपुरीच्या चिंतामणी. हां. मग आपण बघितला परेलचा राजा, परेलचा विघ्नहर्ता आणि मग आता यांना परेलचा महाराजा. आणि अशा प्रकारे आमचं दर्शन करून झालं आहे. रँडमली प्लॅन बनला. त्याने रात्री फोन केलं संध्याकाळी की बाबा आज जाऊया का, नाईट मारूया. बोलत चला. त्याचा ऑफिस होता सकाळी. आता ह्याला जायचं आहे 6:30ची शिफ्ट यायची सकाळची, तरी पण हा आला. आता पहिली ट्रेन पकडून पटापट पळत जाईन, ड्रेस चेंज करेन आणि ऑफिसला जाईन. मला काय ना, मला जाऊन झोपायचं, असं मला उद्या ऑफ आहे. येस. तर आजसाठी हा ब्लॉग इथेच थांबवतो. आज नेक्स्ट ब्लॉग आज रात्री चालू करेन, गावी निघतोय तेव्हा. तर तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा, गरज आहे चॅनलला ग्रो करण्यासाठी. लाईक पण, कमेंट भी पण कर दोगे तो चांगलं वाटेल आम्हाला. काय बरोबर. ऐका याचं जर. चला.